काही दिवसापूर्वी मी याच ठिकाणी एका आजीबाईबरोबर व्हिडिओ केली होती। त्या व्हिडिओमध्ये त्या आजींची मी हेल्प केली होती। त्यानंतर त्या खूप जास्त रडल्या होत्या आणि त्यांनी खूप सारे एक्सपिरियन्स सांगितले की त्यांना घरच्यांनी आखलून दिले, मुलं सांभाळत नाही वगैरे वगैरे। तर याच्यानंतर मित्रांनो त्यांचे अश्रू बघून मी पण इमोशनल झालो, तुम्ही पण सगळे व्ह्यूअर्स इमोशनल झाले। तर या व्हिडिओनंतर कमेंटमध्ये, इंस्टाग्राममध्ये, फेसबुकमध्ये खूप साऱ्या लोकांचे भयंकर मला मेसेज आले की तुम्ही त्या व्यक्तीला अनाथाश्रममध्ये का नेला नाही। तर मित्रांनो ही गोष्ट मी त्यांना त्यावेळेस विचारत होतो ज्यावेळेस मी व्हिडिओ शूट केली होती की तुम्ही अनाथ आश्रमामध्ये चला की आमच्या कॉन्टॅक्टमध्ये खूप सारे अनाथ आश्रम आहेत ज्याच्यामध्ये तुमचं मी ॲडमिशन करतो। पण त्यांनी मला असं सांगितलं की पुणे जिल्ह्याच्या बाहेर ते कुठे आश्रममध्ये होते, तर त्यांच्याबरोबर ते आजारी पडले, खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी त्यांच्याबरोबर झाल्या। या गोष्टीमुळे मी अनाथ आश्रममध्ये येऊ शकत नाही। तर नेक्स्ट काय झालं की त्या म्हणले की मी काहीही करेल, कुठेही रस्त्यावर राहील, ब्रिज खाली राहील, कुठेही राहील, परंतु मी अनाथ आश्रमामध्ये येऊ शकत नाही। आणि ह्याच गोष्टीमुळे मी पुढे काहीच करू शकलो नाही, कारण जर त्या आजीबाईच माझ्यावर यायला नकारीत असेल तर मी पुढे काहीच करू शकत नाही। त्यामुळं तुमचा गैरसमज असं झाला असेल की फक्त मी व्हिडिओमध्ये करतोय, अनाथ आश्रमामध्ये नेत नाही आहे। तर मी लवकरच पूर्ण व्हिडिओ अपलोड करतोय, त्याच्यामध्ये मी त्यांना बोललेलो आहे की आपण आश्रमामध्ये जाऊया, पण आजीने पूर्णपणे नकार दिलेला होता। दॅट्स वाय मी त्यांना पुढे काही करू नाही शकलो। सो जेव्हा कधी मला पुन्हा एकदा भेटतील या रस्त्याला, या रूटला किंवा कधीही, त्यावेळेस मी नक्की पुन्हा एकदा व्हिडिओ शूट करेल, पुन्हा एकदा यांच्यासंग चर्चा करेल। लवकरच तुम्हाला अपडेट देईल। धन्यवाद।